नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यावृक्ष अकॅडमीमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आता तुम्ही आता बघितलंच असेल, कालच आयोगाने कंबाईन 2025 ची आता आपली आयोगाची कंबाईन ग्रुप बी ग्रुप बी ची जाहिरात पडलेली आहे. तर त्याच्यामध्ये आपण आता त्या दृष्टिकोनातून आपण बघायचं झाल्यास, की आपल्याला जेव्हा आपण प्रिपरेशन चालू करतो, तेव्हा आपल्याला सगळ्यात पहिले महत्त्वाचं असतं ते म्हणजे पेपरचं विश्लेषण. आतापर्यंत झालेल्या सगळ्या पेपरचं विश्लेषण. आता आपण काल प्राकृतिक भूगोल, भारताचे स्थान विस्तार, पर्वतीय रांगा वगैरे हे बघितलं. मग आपण आता त्याच दृष्टिकोनातून की कशा प्रकारचे प्रश्न आयोग विचारतो कंबाईनमध्ये वगैरे, तर त्या दृष्टिकोनातून आपण आता कंबाईन पूर्व परीक्षा म्हणजे संयुक्त पूर्व परीक्षा 2024 मध्ये यावर्षी जे पूर्व परीक्षेला जे प्रश्न येऊन गेले, त्याचं आपण आज सखोल विश्लेषण बघणार आहोत. आता आपण पूर्व परीक्षेचा जर पॅटर्न बघितलं तर टोटल 100 प्रश्न आपल्याला पूर्व परीक्षेमध्ये विचारले जातात आणि 100 पैकी आपल्या भूगोल या विषयाला वेटेज आहे 10 प्रश्नांचं. ग्रुप बी मध्ये सुद्धा 10 प्रश्न विचारले जातात आणि ग्रुप सी मध्ये सुद्धा 10 प्रश्न विचारले जातात आणि कंबाईन मेन्सला सुद्धा 10 प्रश्न आहे बी आणि सी दोन्ही याला. तर त्या दृष्टिकोनातून आपण बघूया की आपल्या यावर्षी 2024ला जे प्रिलिम्सला 10 प्रश्न विचारले होते, आपण त्याचं आज विश्लेषण बघूया, व्यवस्थित समजून घेऊया की कशा प्रकारचे प्रश्न आयोग विचारतं, कुठे गुगली टाकतं, नंतर आपण कुठल्या मेथड यूज करायला पाहिजे, कुठे आपण एक लॉजिक यूज करायचं किंवा इझिली आपल्याला सुटेल, कन्फ्युजन न होता, अशा सगळ्या दृष्टिकोनातून आज आपण प्रश्न बघूया. तर आता आपला 2024चा जो पेपर होता कंबाईनचा, त्याच्यामध्ये पहिला जो प्रश्न होता तो होता, कोणत्या दोन नद्यांच्या दरम्यानच्या प्रदेशाला पंजाब हिमालय असे म्हणतात. आता तुम्हाला काय आठवलंच असेल, आपण कालच जे लेक्चर घेतलंय की प्राकृतिक भूगोल मधला पर्वतीय रांगा, त्याच्यामध्ये आपण कालच बघितलं, जेव्हा आपण हिमालय बघितला, हिमालयामध्ये आपण बघितलं, काय बघितलं की पश्चिम हिमालय, मध्य हिमालय आणि पूर्व हिमालय. आता पश्चिम, पूर्व आणि मध्यमध्ये आपण सब पार्ट्स बघितले. आठवलं असेलच तुम्हाला की पंजाब हिमालय म्हटल्यानंतर तुम्हाला क्लिक आणि ऑप्शन बघितल्यानंतर तर आणखी जास्त क्लिअर होतं आपल्याला. सो आपण जो पोर्शन शिकलोय काल, तर बघा आपण जे काल शिकलो, मी तुम्हाला काल पण बोलली होती की फॅक्ट्स काही काही एवढे इम्पॉर्टंट आहे की आयोग डिरेक्टली त्याच्यावर प्रश्न विचारतात आणि सिंगल लाईन मध्ये. आता इथे बघा की सिंगल लाईन मध्ये विचारले, मग की काही जास्त भापटपसर नाही, डिरेक्टली काय विचारलंय की कोणत्या दोन नद्यांच्या दरम्यान पंजाब हिमालय आहे. मग अशा वेळी आपण जेव्हा कालचा आपण टॉपिक आपण बघितला, अभ्यासला किंवा तुम्ही कालचं लेक्चर बघितलं असेल, तर मी त्याच्यातही हात जोर देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला की जास्तीत जास्त फॅक्ट्स आपल्याला कसे कव्हर करता येईल आणि पेपरमध्ये आलं तर आपल्याला लगेच आठवलं पाहिजे किंवा आपल्याला एक ते इमॅजिन झालं पाहिजे. पश्चिम हिमालय, मध्य हिमालय, पूर्व हिमालय असे पोर्शन आपण बघितले, पार्ट्स आपण बघितले हिमालयाचे. मग आपण पश्चिम हिमालयामध्ये बघितले, तुम्हाला आठवत असेल तर आपण पश्चिम. आता इथे आपण आधी हे बघूया की कोणत्या दोन नद्यांच्या दरम्यान पंजाब हिमालय आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन आहे सिंधू सतलज, सतलज गंगा, चिनाब यमुना आणि काली तिस्ता. आता याच्यामधून आपण जर क्वेश्चन सॉल्व्ह करायचा म्हटलं आपल्याला, तर आपण कॉमन सेन्स काय यूज करायला पाहिजे की सिंधू सतलज, सतलज गंगा, आता चिनाब यमुना आणि काली तिस्ता. आपल्या पहिले हे रिकॉल व्हायला पाहिजे की पश्चिम हिमालय सिंधू ते काली, मध्य हिमालय काली ते तिस्ता आणि पूर्व हिमालय तिस्ता ते ब्रह्मपुत्रा. हे आपण काल बघितलंय. मग आपल्याला त्याच्यामध्ये ओळखीचे ऑप्शन्स कुठले कुठले वाटताय, तर हे सिंधू सतलज एक आणि काली तिस्ता. ठीक आहे. मग आता सतलज गंगा आणि चिनाब यमुना, आता मी काल तुम्हाला एकदम डिटेल व्यवस्थित शिकवलेलं आहे. त्याच्यामध्ये हे दोन्हीही ऑप्शन्स नाहीयेत. म्हणजे चिनाब आणि यमुनाचा तिथे काही संबंध नाहीये आणि सतलज गंगाचा सुद्धा तिथे संबंध नाहीये. ठीक आहे, की आपण जेव्हा हिमालयाचे पोर्शन आपण सेपरेट करतो, त्याच्यामध्ये ह्या दोन्हीचा संबंध नाही. मग राहिले फक्त दोन ऑप्शन्स. आता सिंधू सतलज, आपण काल जेव्हा बघितलं की काश्मीर हिमालय, पश्चिम हिमालयाचा पहिला भाग जेव्हा आपण बघतो, आता बघा सिंधू सतलज, आता पश्चिम हिमालयाचं आपण सिंधू ते काली बघितलं, मी तुम्हाला मगाशीच सांगितलं. आता त्याच्यामध्ये काश्मीर, सिंधू, सतलज. ठीक आहे, सिंधू सतलज, हिमाचल हिमालय, कुमाऊ हिमालय, सतलज ते काली. ह्या आपण काश्मीर हिमालय बघितलंय की सिंधू ते सतलज आहे. आता काश्मीर हिमालय आपण जेव्हा बघितलं तेव्हा तुम्हाला सांगते की काश्मीरमध्ये काश्मीर हिमालयामध्ये कुठले कुठले राज्य आले, तर जम्मू काश्मीर, पंजाब आणि हिमाचल प्रदेश. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण काश्मीर हिमालय. मग काश्मीर हिमालयाचाच पार्ट आहे पंजाब आलं, तिथे तिथे हिमाचल आलं, तिथे जम्मू काश्मीर आलं, मग काश्मीर हिमालयाचाच पार्ट आहे पंजाब. एकदम कॉमन सेन्स आहे, त्याच्यामध्ये काही वेगळं नाही की नाही आम्ही काश्मीर हिमालयामध्ये हिमालयामध्ये बघितलंय की सिंधू ते सतलजचा हे आहे म्हणून.
नाही, असं काही नाहीये. काश्मीर हिमालयाचं जम्मू काश्मीर, पंजाब आणि हिमाचल प्रदेश हे तिन्ही राज्य काश्मीर हिमालयामध्ये येतात. मग एक कॉमन सेन्स असतो की पंजाब हिमालय पण तिथेच असणार ना. मग तिथेच आपलं उत्तर आपल्याला मिळतं की सिंधू आणि सतलज. ठीक आहे. नंतर कुमाऊ हिमालय आपण बघितलं, हिमाचल हिमालय बघितलं. ठीक आहे. तर आता जेव्हा आपण ऑप्शन्स बघतो तेव्हा आपल्याला एक डायरेक्टली क्लिक व्हायला पाहिजे की हे तर आपण पश्चिम हिमालयामध्ये बघितले आणि पश्चिम हिमालयामध्ये सुद्धा आपण 3 पार्ट बघितले. काश्मीर हिमालय, कुमाऊ हिमालय आणि हिमाचल हिमालय. मग काश्मीर हिमालयामध्येच पंजाब आणि हिमाचल येतं आणि जम्मू काश्मीर येतं. तिथे आपला प्रश्न सॉल्व्ह होतो. मग राहिलं काली तिस्ता. आता हे एलिमिनेट कसं करायचं? आता काली तिस्ता. काली तिस्ता काय आहे? पूर्व हिमालय आहे. सॉरी, मध्य हिमालय आहे. मग हे याच्यावरून आपल्याला एलिमिनेशन मेथडनेच डायरेक्टली हे सॉल्व्ह होतं की ह्या दोन याचा संबंध नाहीये. काली तिस्ता तुम्हाला लगेच आठवलं की मध्य हिमालय आहे, तिथे डोकंही लावायची गरज नाही की सिंधू सतलज हे पंजाब चं रिजन त्याच्यामध्ये येतो, हेही डोकं लावायची गरज नाही. आपल्याला डिरेक्टली हे एलिमिनेट केले. हे दोन माहिती आपल्याला की हा पश्चिम हिमालय, हा पूर्व हिमालय आहे आणि पंजाब हा येणार, हा पश्चिम मध्ये येणार, पूर्व रिजन मध्ये ते येणार नाही. हा पण ऑप्शन एलिमिनेट झाला आणि उत्तर मिळालं. बस एवढं इझी आहे. नेहमी कुठलाही टॉपिक आपण जेव्हा शिकतो ना, गोष्टी एक्झॅक्ट आपल्याला लक्षात ठेवण्याची गरज नाहीये. कधी कधी कॉमन सेन्सही यूज करावा लागतो. एलिमिनेशन मेथडने आपल्याला जास्त इझी पडतं की हे दोन तो आपण ऑलरेडी केलेच होते एलिमिनेट, पण हे पण झालं ना, कारण हे पण मध्य हिमालयाचा भाग आहे. ठीक आहे. आता मध्य हिमालयाचं बघा, काली ते तिस्ता, नंतर हे तिस्ता ते ब्रह्मपुत्र. आता दुसरा प्रश्न, पश्चिम आणि वायव्य भारतामध्ये अतिउष्ण, कोरडे व धुळीचे वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात? आता तुम्हाला सांगते की आपल्याला ऑप्शन इथे प्रश्न असा विचारला की पश्चिम आणि वायव्य भारत. आता हा जो टॉपिक आहे ना, हा हवामान मध्ये येतो की हवामान जो चॅप्टर आहे ना, भारताचे हवामान, त्याच्यामधला हा टॉपिक आहे. आता असे जे प्रश्न आहे हे आपल्याला काही याच्यासाठी स्टँडर्ड रिसोर्सेस आपल्याला यूज करणं फार गरजेचं असतं की ज्यातून आपण जनरली आपलं कव्हर होईल. तसं तर मी जेवढं जास्तीत जास्त सगळे रिसोर्सेस एकत्र करून त्यातल्या मी क्रक्स काढून नोट्स तयार केल्या. त्याच्यामध्ये आपण, म्हणून मी तुम्हाला कालही शिकवताना, आता पुढेही आपण भारताचे हवामान जेव्हा बघू त्याच्यामध्ये तुम्हाला हे बघायला मिळेल. कारण मी PYQ अनालिसिस करूनच आपण आपला लेक्चर आणि तसं आपली बॅच पण तशीच असणार आहे की PYQ धरून आणि परीक्षेमध्ये काय जास्तीत जास्त एक्सपेक्ट आहे आपल्याला, हे सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊनच आपण विद्यार्थ्यांना तसं मार्गदर्शन आणि सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करणार आहोत. आता हा जो प्रश्न आहे हा भारताचे हवामान या टॉपिकवर विचारलेला प्रश्न आहे की पश्चिम आणि वायव्य भारतामध्ये उष्ण, कोरडे आणि धुळीचे वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात? आता तुम्ही जर पुढे जाऊन, आता आपण जेव्हा हवामान चॅप्टर बघू त्याच्यामध्ये एक डिरेक्टली एक इझी गोष्ट आहे की वायव्य साईडला वायव्य ईशान्य. ठीक आहे. नंतर इकडे खाली उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, वायव्य, ईशान्य, आग्नेय आणि नैऋत्य. तर ह्या ज्या चारही आहेत तर प्रत्येक रिजन मधून कुठले ना कुठले वारे येत असतात. तर हा वाऱ्यांचा अभ्यास आपण व्यवस्थित जर ते समजावून घेतलं तर असे प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायला इझी जातात. तर आता वायव्य साईडला पश्चिम आणि वायव्य विचारलंय त्यांनी. तर आपण जर हे पश्चिम, हे पूर्व, उत्तर, दक्षिण, आग्नेय आणि नैऋत्य. ठीक आहे. आता वायव्य आणि पश्चिम हे विचारलंय त्यांनी असं. तर इथून जनरली ना लू वारे येतात. हे लक्षात ठेवा, फिक्स असू द्या की हा जो रिजन आहे हा पाकिस्तान अफगाणिस्तानचा रिजन येतो. तर इथून लू वारे येतात, हे कंपल्सरी लक्षात ठेवा आणि इझी आहे. काही नाही की पश्चिम वायव्य, वायव्य जरी लक्षात ठेवलं ना तरी याचं उत्तर जे आहे ते आपल्याला लू वारे मिळतं, कारण ते वायव्यकडून येतात. आता याच्यामध्ये ऑप्शन्स आपल्याला दिले की नॉर्वेस्टर, कालबैसाखी आणि चहावारे. आता नॉर्वेस्टर, कालबैसाखी, आता असे प्रश्न जेव्हा येतात ना, आता याचं उत्तर मी तुम्हाला डायरेक्टली सांगून दिलं, पण त्याच्या आधी नॉर्वेस्टर, कालबैसाखी. आता नॉर्वेस्टर आणि कालबैसाखी एकच आहे, पण त्याचे नाव हे वेगळ्या रिजन मध्ये वेगवेगळे म्हणतात. नॉर्वेस्टर म्हणजेच कालबैसाखी आहे, एकच आहे पण त्याला फक्त नाव वेगळे दिलेले आहे. तर नॉर्वेस्टर कुठे आहे? पूर्व भारत आणि बांगलादेश, मग त्याला नॉर्वेस्टर म्हणतात. ठीक आहे. सेम कालबैसाखी वेस्ट बेंगॉल, आसाम. आता आसाम पण पूर्व भारतमध्येच येतो जनरल येतो. मग कालबैसाखी वेस्ट बेंगॉल मध्ये म्हणतात, आसाममध्ये, बिहारमध्ये आणि ओडिसामध्ये म्हणतात. मग आपल्याला जर हे माहिती असेल की नॉर्वेस्टर हे कुठल्या रिजन मधले आहे, ठीक आहे, ते कुठले झाले? पूर्व भारत आणि बांगलादेश. कालबैसाखी कुठलं झालं? वेस्ट बेंगॉल, आसाम, ओडिसा, ते इथलं झालं. ठीक आहे. बिहार आणि चहटी, आता चहावारे,
चहा वारे मी तुम्हाला सांगते. चहावरून आपल्याला पहिले हे आठवलं पाहिजे की चहा हा कुठल्या रिजनमध्ये त्याचं उत्पादन घेतलं जातं. टी विंड्स म्हणतात त्याला. केरळ, कर्नाटक आणि आसाम. मग एक कॉमन सेन्स आपला हा आहे की हे ऑप्शन तर इथे पहिल्यांदा हे एलिमिनेट इथे हेच झालं. नंतर तुम्हाला जर हे माहिती असेल 2, तर हे कालबैसाखी पण गेलं, नॉर्वेस्टर पण गेलं. कारण हे तर पूर्व रिजनला आहे. जोर कशावर दिलेला आहे की पश्चिम आणि वायव्य. मग एक नॉर्मल आहे की एलिमिनेशन मेथडनी हा पण प्रश्न सुटतोय की नॉर्वेस्टर कालबैसाखी पूर्व रिजन मधले, चहावारे म्हणजे साऊथ रिजन आला आणि एक आसाम आला. राहायला विचारलं आपलं पश्चिम वायव्य. उत्तर आहे फक्त शिल्लक राहिलं ऋणवारे. झालं. एवढं इझी असतं की आपल्याला एलिमिनेशन मेथडनी आधी माहिती असेल ना, लगेच आन्सर मिळते. एखादी गोष्ट इथे माहित नसेल पण त्याच्यातले 3 ऑप्शन जरी माहिती असेल, 2 माहित असेल, तुमचं इथे 50-50 झालं असतं. पण मग चहा, टी विंड्स विचारलंय आपल्याला. मग टी विंड्स कुठे आहे? साऊथ रिजनला आहे किंवा आसाममध्ये आहे चहा. फेमस तर चहा कर्नाटक, केरळ, आसामचंच आहे. आसाम तर सगळ्यांना माहिती आहे. केरळ, कर्नाटक पण माहिती आहे. मग उरलं कुठलं ऑप्शन? फक्त लुवारे. झालं. एवढं इझी आहे. तर जास्तीत जास्त एलिमिनेशन मेथडवर भर द्यायचा की आपल्याला 4ही ऑप्शन माहित नसेल पण त्यातलं 1-2 जरी माहिती असेल तर 50-50 मध्ये सुद्धा आपण गेस लावून आपण प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. आता तुम्हाला सांगते की नॉर्वेस्टर पूर्व हे आपण बघितलं. तसंच आंबेसरी आणि मँगो शॉवर पण आपण ऐकलं असेल. आपण जेव्हा महाराष्ट्राच्या हवामानाचा अभ्यास करतो ना, तेव्हा आपल्याला तिथे आंबेमोहोर, मँगो शॉवर्स बघायला मिळतात. तर ते मँगो शॉवर जसं महाराष्ट्राच्या कोकण रिजनमध्ये म्हणतात, त्यातला प्री मान्सून सरी असे म्हणतात. म्हणजे मान्सून यायच्या आधीचा जो पाऊस येतो त्याला आंबेमोहोर म्हणतात किंवा मँगो शॉवर्स म्हणतात. तर ते केरळ, कर्नाटकमध्ये आहे आणि महाराष्ट्राच्या कोकण रिजनमध्ये आपल्याला बघायला मिळते. हे पण एक लक्षात ठेवा. ठीक आहे. हे पण इम्पॉर्टंट आहे. याच्यावर पण बऱ्याचदा प्रश्न विचारून गेलाय की कोकण महाराष्ट्र संदर्भात आलं तर कोकण आणि देश भारताच्या संदर्भात आलं तर केरळ आणि कर्नाटक. ठीक आहे. आता आपला तिसरा. आतापर्यंत आपण जे 2 प्रश्न बघितले ते भारतावर होते. आता तिसरा प्रश्न जो आहे तो महाराष्ट्राच्या याच्यावर विचारलेला आहे. घाट आणि शहरं म्हणजे कुठला घाट हा कुठल्या शहरांना जोडतो हे विचारलेलं आहे. आता असे जेव्हा प्रश्न येतात ना, तर प्रत्येक घाट आपल्याला ना लक्षात ठेवणं पॉसिबल होत नाही आणि कधी-कधी काय होतं की कन्फ्युजन पण होते की बाबा म्हणजे एक जरी माहिती असेल किंवा 2 माहिती असेल तर मग 2 याच्यात आणि आयोग काय करतं बऱ्याचदा असे स्विच करतो ऑप्शन की 2-2 सेम देणार आणि मग बाकीचे हे करणार. आता इथे बघा हे एक इथं पण आहे, इथं पण आहे. आता तुम्हाला जर याच्यातून चूज करायचं म्हटलं, तर हे ऑप्शन अल्टरनेट स्विच केलंय त्यांनी. मग अशा वेळेस आपल्याला कन्फ्युजन होतं. म्हणून हे जे घाट आहे, अशा वेळेस काय करायचं, की याच्यातले 1-2 जरी लक्षात असले किंवा 3 जरी असले, 3 नाही, 3 पण खूप जास्त झाले. पण आपण मग अशा वेळेस कारण खूप सगळे घाट आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, मग एवढे सगळे लक्षात ठेवणं आपल्याला पॉसिबल होत नाही. तर अशा याच्यासाठी ना एक ट्रिक आहे, ते ट्रिक डेव्हलप केली त्याच्यामुळे तुमचे हे 3-4 घाट डेव्हलप 3-4 घाट लक्षात राहायला मदत होईल. थड माळावर बोर झाल्यास कुंभार फोडितो आंबा आंबोलीमध्ये. ही जी ट्रिक आहे. थड माळावर बोर झाल्यास कुंभार फोडितो आंबा कुंभार आंबा फोडितो आंबा फोडितो आंबोलीत. आता ही ट्रिक आहे कशासाठी? आता हे सगळे घाट दिले. पण ठीक आहे, हे घाट आपल्याला ही ट्रिक कशासाठी आहे मी तुम्हाला सांगते, की उत्तरेकडून दक्षिणेकडे लक्षात ठेवायसाठी. ठीक आहे. आता आपल्याला इथे जोड्या विचारल्या. मी ही ट्रिक तुम्हाला याच्यासाठी सांगितली, की उत्तरेकडून जरी आपल्याला लक्षात राहिले आणि याच्यातले 2-3 आता थडघाट. थडघाट कुठे आला? मुंबई, नाशिक. माळशेज आला मुंबई, कल्याण. बोर आला मुंबई, पुणे. ठीक आहे. नंतर हनुमंते आला कोल्हापूर, कुडाळा. दिवे आला पुणे, बारामती. आता तुम्हाला सांगते, की याच्यामधला प्रत्येक घाट लक्षात नाही राहिला तरी चालेल. थडघाट जरी लक्षात राहिला, की मुंबई, नाशिक आहे. एक हा एक इम्पॉर्टंट आहे. मुंबई, नाशिक, मुंबई, पुणे लक्षात ठेवा. जो की बोरघाट आहे. ठीक आहे. तो कोकण आणि देशांना जोडतो. हे एक इम्पॉर्टंट आहे बरं का.
की मुंबई पुणे हा जो बोरघाट आहे हा पुणे आणि मुंबई रिजनला जोडतो. हा एक कंपल्सरी की बोरघाट आला आणि तुम्हाला लगेच आठवलं पाहिजे. मुंबई पुणे हायवे आपल्यासारखं तोंडात असतं. मुंबई पुणे हायवे, मुंबई पुणे बोरघाट एक लक्षात ठेवा. थळघाट मुंबई नाशिक, ठीक आहे. हनुमंते कोल्हापूर कुडाळा, 2-3 जरी लक्षात ठेवले आणि अजून याच्यातला एक आंबोली, सावंतवाडी आणि बेळगाव, ठीक आहे. एक हा, आणि अजून एक की दिवे घाट, दिवेघाट पुणे बारामती, हे 3-4 जरी लक्षात ठेवले ना आपल्या जोड्या लावायला इझी जातं. म्हणजे ते 3-4 लक्षात ठेवायचे की थळघाट, माळशेज घाट जरी लक्षात राहिला नाही तरी चालेल. बोरघाट पुणे मुंबई, आंबोली सावंतवाडी बेळगाव, आणि हनुमंते कोल्हापूर कुडाळ, आणि दिवेघाट पुणे बारामती. आता याच्यातलं हे जे कोकण आहे फक्त हे लक्षात ठेवा की कोकण पालघाट जी खिंड आहे हे उत्तर कोकण आणि दक्षिण कोकणचे विभाजन करते. पालघाट खिंडीमुळे उत्तर कोकण आणि दक्षिण कोकणचं विभाजन झालं. हा एक पॉईंट लक्षात ठेवा. आपल्याला क्वेश्चन पेपरमध्ये जेव्हा विचारलंय तेव्हा आपल्याला हे विचारलंय की जोड्या लावा विचारलंय, ठीक आहे. आपण याच्यामध्ये काय काय बघितलं, आता आपण हनुमंते घाट बघितला. हनुमंते घाट कुठे आला? कोल्हापूर कुडाळा. थळघाट कुठे आला? मुंबई आणि नाशिक, ठीक आहे. मग आता ह्या 2 ऑप्शन वरून आपण आधी हे बघू की ह्या 2 ऑप्शन वरून आपल्याला आन्सर मिळते का. आता हनुमंतेचं काय, 3चं 1, सॉरी 3चं 2, 3चं 2 इथे आहे. नंतर थळघाटचं 1 हे इथे आहे. मग असं सिमिलर ऑप्शन कुठे दिसतंय का? नाही. आपण 4-5 बघितले. थळ बघितला, बोरघाट बघितला, आंबोली बघितला, नंतर फोंडा घाट बघितला, हनुमंते घाट बघितला, ठीक आहे. एवढं सगळे बघितलं तर 2 सापडले. इथेच आपल्याला उत्तर मिळालं. मग हे 2 जरी माहित नसले तरी हे उत्तर तर मिळालंय आपल्याला. आणि फोंडा घाट आला कोल्हापूर आणि पणजी, आणि माळशेज आला कोल्हापूर, ठाणे आणि नगर. मग झालं, इथे 2 याच्यात उत्तर मिळून गेलं. फोंडाचा आहे कोल्हापूर आणि पणजी, आणि माळशेज आहे ठाणे आणि नगर. जर आपल्याला 2 जरी माहिती असेल ना तरी आपल्याला उत्तर आरामात मिळून जातं. म्हणून लक्षात ठेवा की ऍटलीस्ट 2-3 तरी लक्षात ठेवायचं. आणि सेकंड की तुम्हाला क्रम जर विचारला उत्तर दक्षिण तर मग ही ट्रिक लक्षात ठेवा. थळ माळावर बोर झाल्यास कुंभार आंबा फोडितो आंबोलीमध्ये. हे थळ माळावर बोर झाल्यास कुंभार आंबा फोडितो आंबोलीमध्ये. फक्त आता इथे कुंभार नंतर इथे आंबेघाट हवा होता, आणि तो आहे कोल्हापूर आणि रत्नागिरी ला. कोल्हापूर व रत्नागिरी तो इथे मेन्शन नाही केलाय, पण ट्रिक मी तुम्हाला जेव्हा सांगितली तेव्हा एक लक्षात ठेव की आधी आंबा घाट आहे, मग फोंडा घाट आहे, मग आंबोली. तर आंबे घाट जो कोल्हापूर आणि रत्नागिरी दरम्यान आहे, हे एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आता आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, शंभू महादेवाचे डोंगर रांग नद्यांच्या दरम्यान आहे. आता आपण आतापर्यंत 3 प्रश्न बघितले. त्याच्यामध्ये 2 भारताच्या प्राकृतिक भूगोल आणि हवामानावर आहे. एक आता तो महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोलचाच तो रिजन येतो, आणि हा जो आहे हा पण महाराष्ट्राचाच प्राकृतिक भूगोल येतो, कारण याच्यामध्ये डोंगर रांग आहे, त्याच्यामध्ये घाट खिंडी आहे, ठीक आहे. तर आता असे क्वेश्चन बघताना आता तुम्हाला सांगते की शंभू महादेवाचे डोंगर रांग कुठल्या नद्यांच्या दरम्यान आपल्याला विचारले. आता इथे ऑप्शन दिले, तापी गोदावरी, गोदावरी भीमा, कोयना कृष्णा, भीमा कृष्णा. आता आपण जेव्हा ऑप्शन्स बघतो आपल्याला हे माहित असणं याच्यामध्ये जास्त गरज आहे की कुठल्या पर्वत हा कुठल्या डोंगर रांग कुठल्या 2 नद्यांमुळे सेपरेट होते. मग हे आपल्याला 2 किंवा 3 जरी माहिती असेल तरी ते एलिमिनेशन मेथडने. आता तापी आणि गोदावरी, सातमाळा अजिंठा, अजिंठा, गोदावरी भीमा, हरिश्चंद्र बालाघाट. हरिश्चंद्र बालाघाट विचारलं काय आपल्याला, शंभू महादेव डोंगरा. आता शंभू महादेव डोंगर, कोयना कृष्णा. आता आपले कॉमन सेन्स आहे, आपण जेव्हा आता ह्या गोष्टी आपल्याला जेव्हा प्रश्न अशा विषयावर येतात तेव्हा पर्वत रांगांबरोबर त्यांचा क्रम सुद्धा लक्षात असणं फार गरजेचं आहे. जर आपण बघितलं की आता आपलं याचं उत्तर जे आहे, आपण असे प्रश्न जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला हे माहित असणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे की उत्तरेकडून तर दक्षिणेकडे डोंगररांगांचा क्रम कसा आहे, नद्यांचा क्रम कसा आहे. तर उत्तरेकडे आपल्याला मध्य प्रदेशची सीमा लागून आहे, ठीक आहे. तर तिथे आधी येते नर्मदा, ठीक आहे. आता नर्मदा नंतर येते तापी,
तापी नंतर येते गोदावरी, गोदावरी नंतर येते भीमा आणि भीमानंतर येते कृष्णा. ठीक आहे. कृष्णा. आता आपल्याला ह्या नद्यांचा क्रम पाठ असणं हे गरजेचं आहे. उत्तर नर्मदा, तापी, गोदावरी, भीमा आणि कृष्णा. ठीक आहे, हे झालं. याच्यानंतर आपल्याला या दोन मध्ये पर्वतरांगा कुठल्या आहे, प्रत्येक दोन नदी म्हणजे कुठल्या डोंगर रांगेमुळे नद्या ह्या सेपरेट झाल्या हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता इथे कुठली आहे, इथे आहे सातपुडा. सातपुडा, सातमाळा, अजिंठा. ठीक आहे. हरीश चंद्र, बालाघाट आणि महादेव. आता ही जर आपण फिगर लक्षात ठेवली तर आपल्याला इझिली आपला प्रश्न सुटतो. बघा, मी तुम्हाला फिगर एक ड्रॉ करून दिली, उत्तरेकडून दक्षिणेकडचा नद्यांचा क्रम प्लस दोन नद्यांमध्ये कुठली पर्वतरांग आहे. हे एक क्रम जरी लक्षात ठेवला ना, कुठलाही प्रश्न सॉल्व्ह होतो. तर मग ते पर्वतरांगांवर विचारू द्या, उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम विचारू द्या, दक्षिणेकडून उत्तरेकडे महाराष्ट्रातील पर्वतरांगांचा क्रम असू द्या, किंवा नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे असू द्या अथवा दक्षिणेकडून उत्तरेकडे असू द्या. आता इथे आपण तर ती ट्रिक जर आपण ते तसं मॅप फॉर्म मध्ये किंवा एक स्ट्रक्चर फॉर्म मध्ये आपण तसं लक्षात ठेवलं तर आपल्याला साहजिक आहे, तापी गोदावरीमध्ये सातमाळा अजिंठा आली, गोदावरी भीमा हरिश्चंद्र. कोयना कृष्णाचा इथे संबंध नाही, कारण कोयनाचा आपला रिजन फार कमी रिजन आपण शेअर करतो. ठीक आहे. नंतर राहिला भीमा कृष्णा फक्त, हे पण गेलं. तापी गोदावरी पण ऑप्शन एलिमिनेट झालं, हे पण गेलं. राहिलं फक्त भीमा आणि कृष्णा. मग इथे हे लक्षात ठेवा की अशा वेळेस एलिमिनेशन मिळते, पण त्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे अशा चार्ट स्वरूपात आपण जर लक्षात ठेवलं की नर्मदा, तापी, गोदावरी, भीमा, कृष्णा आणि सातपुडा, अजिंठा, सातमाळा, हरिश्चंद्र, बालाघाट आणि शंभू महादेव डोंगर, हे आपल्याला विचारताना आपल्याला त्यांनी हेच विचारलंय की भीमा आणि कृष्णा आणि विचारलंय आपल्याला शंभू महादेव डोंगर. आता याच्यावर उत्तरेकडून दक्षिणेकडे जरी विचारलं तरी प्रॉब्लेम नाही, असा विचारला तरी प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. याच्यामध्ये आपल्याला विचारलं की स्वामीनाथन 1970 यांच्या व्याख्येनुसार भारतातील कोरडवाहू शेती म्हणजे ज्या ठिकाणी सरासरी पर्जन्य हे. आता चार ऑप्शन दिले. आता अशा प्रकारचे जे प्रश्न असतात हे आपण जेव्हा अभ्यास करतो, एमपीसीचा अथवा असो कंबाईनचा असो, कुठलाही असो, राज्यसेवा अथवा कंबाईन, अशामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्न हा माहीत नसतो किंवा प्रत्येक ओळ तुम्ही वाचलेली नसते. आता हा प्रश्न डिरेक्टली काय विचारलाय की स्वामीनाथन 1970 यांच्या व्याख्येनुसार. पण असे जे टॉपिकवर प्रश्न येतात हे जास्तीत जास्त स्टँडर्ड रिसोर्सेस म्हटलं तर भारताचा जो भूगोल आहे आणि महाराष्ट्रातील सौदी सरांचं जे बुक आहे ते एक स्टँडर्ड रिसोर्स आपण म्हणजे स्टँडर्ड रिसोर्स म्हणून एक रेफर केलं जातं, कारण त्याच्यामध्ये ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी कव्हर केल्या आणि त्यातून तुम्ही जर नीट अभ्यास केला, मी तुम्हाला शिकवताना पण माझा एक स्टँडर्ड रिसोर्स तोच आहे, पण त्यातल्या आणि अजून काही 3-4 रिसोर्स आहे ज्यातून मी सगळे एक महत्त्वाच्या गोष्टी घेऊन तुम्हाला इथे शिकवते. तुम्हाला जास्तीत जास्त त्याचा फायदा झाला पाहिजे याच दृष्टिकोनातून तुमच्या गोष्टी मी तुमच्यासमोर प्रेझेंट करते. तर ह्या ज्या गोष्टी आहे की ही आता असे जे प्रश्न पडतात ना, अशा वेळेस ते प्रत्येकाला माहित नसतं. ऑलमोस्ट असे प्रश्न जास्त लोकांना माहित नसते. पण आपल्याला इथे हे ऑब्झर्व करणं की स्वामीनाथन आल्यावर आपण एकदम घाबरतो, अरे स्वामीनाथन 1970 यांच्या व्याख्येनुसार आपण ते वाचलं नाहीये, मग आपल्याला कन्फ्युजन होतं. पण नाही, त्याच्या पुढचंही आपल्याला वाचणं गरजेचं असते. ते इथे विचारलंय भारतातील कोरडवाहू शेती ज्या ठिकाणी सरासरी वार्षिक पर्जन्य विचारलंय. तर कोरडवाहू शेती म्हणजे काय, पहिले तर आपल्याला हे माहित पाहिजे. ठीक आहे. कोरडवाहू शेती म्हणजे जिथे पाण्याचा पुरवठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसतो, जिथे फक्त मान्सूनवर शेती केली जाते त्याला म्हणतात कोरडवाहू शेती. जिथे जलसिंचनाच्या सुविधा उपलब्ध नसतात. ठीक आहे. त्याला म्हणतात सिंचन, इरिगेशनची शेती आपण जनरली म्हणतो, इरिगेटेड ऍग्रिकल्चर. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये भारतातील कोरडवाहू शेती म्हणजे काय, म्हणजे ज्या ठिकाणी सरासरी वार्षिक पर्जन्य, म्हणजे त्यांनी डेफिनेशन विचारली आहे. तर कोरडवाहू म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं की मान्सूनच्याच याच्यावर अवलंबून असलेली शेती असं सांगितलं. मग तिथे पर्जन्य किती प्रमाणात असेल
ठीक आहे. म्हणजे त्यांना आपल्याला हेच विचारायचं की तिथं पर्जन्याचं प्रमाण किती आहे? की एवढं पर्जन्याचं प्रमाण असल्यावर आपण त्याला कोरडवाहू शेतीमध्ये. आता अशा वेळी जेव्हा आपण अभ्यास करतो ना, तर आपल्याला हे लक्षात येणं गरजेचं आहे. कारण हे आपण प्रत्येक गोष्ट आपण वाचणं पॉसिबल नसते किंवा आयोग काय विचारेल हे आपल्याला माहीत नसतं. मग अशा वेळी लॉजिक डेव्हलप करायचं की आपण जेव्हा भारताचं हवामान बघतो, त्याच्यामध्ये जेव्हा आपण पर्जन्य हा टॉपिक बघतो, त्यातला जो सब टॉपिक आपण जेव्हा पर्जन्य हा सब टॉपिक बघतो, त्याच्यामध्ये एक नेहमी लक्षात ठेवा, त्याच्यात अवर्षणग्रस्त आणि तीव्र अवर्षणग्रस्त असे 2 भाग दिले असतात. आपण त्याच्यामध्ये हे बघतो, की सगळ्यात जास्त पाऊस कुठे पडतो, तो महाराष्ट्रामध्ये असो अथवा भारतामध्ये असो ते बघतो. कमी पर्जन्याचे प्रमाण कुठे आहे, महाराष्ट्रात दौंडसारखे रिजन आहे, ठीक आहे. असे काही एरिया जिथे पर्जन्याचा प्रदेश असल्यामुळे पाऊस फार कमी असतो. मग त्याला आपण अवर्षणग्रस्त भाग म्हणतो. कुठे 17 दिवस पाऊस पडतो, कुठे 11 दिवस पाऊस पडतो, असं भारतामध्येही आढळतो. मग अशा वेळेस आपल्याला हे पण माहीत असणं गरजेचं आहे, की अवर्षणग्रस्त भाग याची डेफिनेशन काय, याची व्याख्या काय आहे? तर एक स्टँडर्ड व्याख्या ही आहे, की 75% पेक्षा मान्सून म्हणजे पर्जन्य जिथे कमी होतं ना, त्याला अवर्षणग्रस्त भाग असे म्हणतात. ठीक आहे. हे पहिलं झालं आणि तीव्र अवर्षणग्रस्त कशाला म्हणतात? तर 55% पेक्षा कमी पर्जन्य जिथे होतं, त्याला तीव्र अवर्षण असे म्हणतात. मग आता हे 2 स्टेटमेंट तुमच्या वाचनातून जर गेले असेल, तर आता इथे आपण ऑप्शन्स जर बघितले, तर बघा आपले हे 2 स्टेटमेंट आपल्याला कशी मदत करतात. बघा 100 सेंटीमीटर पेक्षा जास्त पण 120 सेंटीमीटर पेक्षा कमी. आता मी तुम्हाला सांगताना काय सांगितलंय, की 75%. ठीक आहे. आता 75% म्हणजे की तिथे काय आलंय, की 100 सेंटीमीटर जास्त म्हणजे कॉमन सेन्स आहे. पण 75% पेक्षा कमी पाऊस आहे. ठीक आहे. मग 100 सेंटीमीटर पेक्षा जास्त पण 120 सेंटीमीटर पेक्षा कमी म्हणतात आहे. म्हणजे हे ऑप्शन गेलं. ठीक आहे. तर इथे जास्त दिलंय नाही. 30 सेंटीमीटर पेक्षा कमी नाही. ते डेफिनेशन मध्ये येत नाही. ठीक आहे. हे पण ऑप्शन गेलं. 200 मीटर तर 200 सेंटीमीटर तर आपल्यालाच माहिती की 200 सेंटीमीटर पेक्षा जास्त जिथे पाऊस आहे त्याला एक आपण म्हणजे तिथे पाण्याचा खूप भरपूर प्रमाणात साठे उपलब्ध असतात हे आपल्याला माहिती आहे. 100 सेंटीमीटर पेक्षा कमी आणि 40 सेंटीमीटर पेक्षा जास्त. मी तुम्हाला काय सांगितलं 75% मी टक्क्यांमध्ये सांगितलंय. म्हणजे आपण सेंटीमीटरमध्ये काढायला जातो ते त्याच्यापेक्षा कमीच भरतं. ठीक आहे. मग इथे काय विचारलं म्हणजे 100 पेक्षा ते कमी भरतं. मग इथे आपल्याला हे हेल्प करतं, की 100 सेंटीमीटर पेक्षा कमी आणि 40 पेक्षा जास्त. तर हे आहे याचं उत्तर आणि याचं उत्तर आहे 4. तर आता हे 3 ऑप्शन मी एलिमिनेट केले. कशाच्या बेसिसवर? फक्त आणि फक्त मला एक माहिती होती, की 75% पेक्षा कमी पर्जन्य झालं, तर तो अवर्षणग्रस्त आहे आणि 55 पेक्षा कमी झालं तो तीव्र अवर्षण आहे. मग इथे 40 पेक्षा जास्त दिलंय. ठीक आहे. आणि 100 पेक्षा कमी दिलंय. झालं. प्रश्न सॉल्व्ह झाला. अशा प्रकारे आपल्याला छोटे-छोटे काही-काही स्टेटमेंट असतात जे लक्षात ठेवणं फार इम्पॉर्टंट असतं आणि त्याच्याच बेसिसवर आपण आपले प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. आता पुढचा प्रश्न. आता हा प्रश्न आहे भारतीय जनगणना म्हणजे याच्यामध्ये लोकसंख्या हा टॉपिक आपल्याला बघायला मिळतो, की तुम्ही जर लोकसंख्या टॉपिकवर बघायला गेलं, की आता बघा आपण आतापर्यंत 5 प्रश्न बघितलेले आहे. हा 6वा प्रश्न आहे. तर आपण याच्यामध्ये जर बघितलं, तर लोकसंख्या या चॅप्टरबद्दल जो तुम्ही एनालिसिस केलं ना, दरवर्षी आयोग इकॉनॉमिक्समध्ये पण विचारतं. म्हणजे तुम्ही एकदा लोकसंख्या हा चॅप्टर व्यवस्थित केला, तर तो तुम्हाला त्याचा इकॉनॉमिक्समध्ये पण फायदा होतो, त्याचा तुम्हाला जिओग्राफीमध्ये पण फायदा होतो. म्हणजे दोन्हीही सब्जेक्टमध्ये तुमचे मार्क्स इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला त्याचा बेनिफिट होतो. तुम्ही जर लोकसंख्या हे महाराष्ट्राची आणि भारताची त्याच्यामध्ये लोकसंख्याचं 2000चं धोरण आणि 1976चं धोरण पण जास्तीत जास्त लोकसंख्याचं 2000 सालचं जे लोकसंख्या धोरण आहे त्याच्यावर सगळ्यात जास्त प्रश्न विचारलाय. त्याच्यामध्ये त्यांनी ते फर्टिलिटी रेट आहे, नंतर डेथ रेट आहे, बर्थ रेट आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्याच्या ते काही स्टेटमेंट्स आहेत ते पण आपण बघणारच आहोत. मी तुम्हाला ते एकदम व्यवस्थित एक्सप्लेन करेल की कुठल्या कुठल्या गोष्टी कंपल्सरी आपल्याला लक्षात ठेवायचे कारण ॲज इट इज स्टेटमेंट आयोग विचारतात तेव्हा मग आपण कन्फ्युज होतो कारण त्याच्यामध्ये आकडेवारी दिली असते कारण गव्हर्नमेंटचे ना त्याच्यामध्ये टार्गेट्स होते की ह्या वर्षापर्यंत 2030 2045 की लोकसंख्येचा रेट आपल्याला स्टेबल ठेवायचा त्याचं टार्गेट 2045 आहे. ह्या काही काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला परीक्षेसाठी तर ते आपण आपल्या बॅचमध्ये येणाऱ्या बघणारच आहोत. सगळ्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला एकदम व्यवस्थित एक्सप्लेन करेल की परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला जास्तीत जास्त बेनिफिट ठरणाऱ्याच गोष्टी आपण बघणार आहोत. आता त्याच्यामध्ये हे विचारलंय त्यांनी की महानगरपालिका नगर आता इथे हा जो जनगणनेमध्ये एक अजून टॉपिक येतो नागरी वस्ती आणि ग्रामीण वस्ती. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये बघा त्यांनी काय विचारलंय की
कोणती वस्ती ही नागरी वस्ती म्हणून ओळखली जाते. म्हणजे डिरेक्टली हे समजा इथे नागरी वस्तीची डेफिनेशनच विचारली आहे. दिले स्टेटमेंट आहे, पण नागरी वस्तीची आपल्याला डेफिनेशन माहिती असेल ना, तर हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह होतो. अशा वेळेस आपल्याला काही स्टेटमेंटमध्ये वाचायची गरज नसते. अशा वेळेस आपल्याला फक्त एक डेफिनेशन प्रॉपर व्याख्या माहित पाहिजे, की नागरी वस्ती कशाला म्हणतात. आता आपण ऑप्शन्स बघूया. बघा, काय दिलंय, की महानगरपालिका आणि नगरपालिका असणे, 5,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असणे, नंतर 50% लोक बिगर शेती व्यवसाय करणे, लोकसंख्येची घनता पर स्क्वेअर किलोमीटर 400 पेक्षा जास्त असणे. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला हे बघणं जास्त गरजेचं आहे, की एलिमिनेट कुठले कुठले करता येईल. आता तुम्हाला सांगू का मी, की आपल्याला एक जर लक्षात असलं ना, की महानगर नागरी वस्तीच्या डेफिनेशन मध्ये काय आहे, की ठीक आहे, नगरपालिका, महानगरपालिका संक्रमण अवस्थेमध्ये नगर परिषद वगैरे असं पण नाही नगर हा नगरपालिका आणि महानगरपालिका. तर महानगरपालिका ही मोठी सिटी जेव्हा डेव्हलप होते, लाखाच्या पेक्षा जास्त लोकसंख्या जाते, तेव्हा त्याला महानगरपालिका म्हणतो, किंवा नगरपालिका सुद्धा एक शहरी रिजन मध्येच येते. तर आपण नगरपंचायत, संक्रमण एरियामध्ये नगरपंचायत असते. ठीक आहे. तर आता जेव्हा आपण नागरी लोकसंख्येची नागरी वस्तीची डेफिनेशन बघतो, त्याचं मेन स्टेटमेंट काय, की 75% पेक्षा जास्त लोक हे बिगर शेती व्यवसाय करणारे असले पाहिजे. हे त्याचं महत्वाचं स्टेटमेंट आहे. लोकसंख्या आपल्याला एक कॉमन सेन्स आहे, की 5,000 पेक्षा जास्त लोकसंख्या ऑफकोर्स नागरी वस्तीमध्ये असणारच आहे. नाहीतर ते ग्रामीण वस्ती म्हणजे काही ग्रामीण गावांची पण संख्या, मग ऑफकोर्स 5,000 पेक्षा तर आपल्याला पाहिजेच. मग एक स्टेटमेंट इथे चुकीचं दिलंय. त्या स्टेटमेंटवर हा प्रश्न, म्हणजे मला जर मी पेपरला गेली तर मला एक, की हे एक स्टेटमेंट चुकीचं आहे. मग हे स्टेटमेंट जर चुकीचं आहे, आता बाकीचं आपण जरी नाही बघितलं ना, आपण फक्त ऑप्शन्स बघायचे. आपलं काय दिलंय, वरील सर्व, हे एलिमिनेट झालं, कारण एक क्वेश्चन आपला एक स्टेटमेंट चुकीचं ठरलं. क आपल्याला कन्फर्म माहिती आहे, की क चुकलं, मग क कशात आहे, याच्यात पण आहे आणि याच्यात पण आहे. उरलं ऑप्शन फक्त अ, ब, ड. अशा प्रकारे बाकी 3 तुम्हाला माहित नसले ना तरी चालेल. फक्त आपल्याला एक जरी कन्फर्म माहित असलं, म्हणजे तशा प्रकारचा जर प्रश्न आला तर आपण जास्त टाइम नाही घालायचा. एक आपल्याला माहिती आहे, की 50% पेक्षा जास्त लोक बिगर शेती व्यवसाय करणारे नाही. 75% पेक्षा जास्त लोक. एक ऑप्शन एलिमिनेट झालं. हे पण गेलं, क क आणि वरील सर्व पण गेलं, राहिलं फक्त हे. अशा प्रकारे आपण जास्तीत जास्त आपल्या ट्रिक्स डेव्हलप करूयात, आपली मेथोडॉलॉजी इम्प्रूव्ह करूया. ठीक आहे. हं. आता हे बघा, महाराष्ट्रातील 1960 आणि 2020 मधील एकूण प्रशासकीय विभाग अनुक्रमे इतके आहे. आता हा जो क्वेश्चन आहे ना, हा महाराष्ट्राचा राजकीय भूगोल त्या पोर्शन मधला आहे. जेव्हा आपण महाराष्ट्र बघतो त्याच्यामध्ये आपल्याला प्रशासकीय, राजकीय, नंतर प्राकृतिक भूगोल हे असे बरेचसे पोर्शन आपल्याला बघावे लागतात. हा प्रश्न महाराष्ट्राच्या राजकीय भूगोलामधला प्रश्न आहे. तर याच्यामध्ये काय विचारलंय, की महाराष्ट्राची निर्मिती म्हणजे 1960, 1 मे, ठीक आहे, तेव्हा आणि आता 2020 म्हणजे रिसेंट. मग प्रशासकीय विभाग किती होते तेव्हा आणि आता कुठले आहे हे त्यांनी विचारलंय. तर आता आपल्याला हे माहित पाहिजे. यासाठी एक महत्वाचं जास्त लक्षात, आपल्याला 2च लक्षात ठेवायचे. म्हणजे हा प्रश्न जरी आला नाही ना, तर एक आपलं कॉमन सेन्स होतो, की महाराष्ट्राची जेव्हा निर्मिती झाली तेव्हा किती प्रशासकीय विभाग होते, 4. हे आपल्याला माहित असायलाच पाहिजे. आणि सध्या किती आहे हेही आपल्याला करंट मधलं माहित असायला पाहिजे, की 6 आहे. डिरेक्टली उत्तर मिळतं. पण तेव्हा 4 कुठले होते हेही माहित असायला पाहिजे ना. आता 6 कुठले आहे ते सगळ्यांना माहित असतंच. मग तेव्हा 4 कुठले कुठले होते? हं. तर तेव्हा 4 होते, कोकण, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर. ठीक आहे. आता याच्यामध्ये हे तेव्हा 4 होते 1960ला. हे 4 होते. मग आता 2020ला कुठले झाले? तर कोकण ॲज इट इज ठेवला. पुणेमधून नाशिक बाहेर पडला. ठीक आहे. आणि नागपूरमधून अमरावती बाहेर पडला. याला सेपरेट केलं. ठीक आहे. मग हे 2 सेपरेट झाले, म्हणून आता किती झाले, आधीचे 4 प्लस 2, हे किती झाले टोटल, 6. ठीक आहे. लक्षात ठेवा फक्त तेव्हा कोणते कोणते होते. आताचे तर नाही विचारणार तुम्हाला. जसं आता हा प्रश्न पडलाय त्याच्या समोर एक्सपेक्ट कुठला असू शकतो, की 1960ला जेव्हा महाराष्ट्राची निर्मिती झाली, यापैकी कुठले कुठले प्रशासकीय विभाग अस्तित्वात होते असं विचारू शकतात. मग तेव्हा आपल्याला कन्फर्म माहिती पाहिजे, कोकण, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर. आताचे नाही विचारणार तुम्हाला. जास्तीत जास्त चान्सेस आहे ते तेव्हाचे विचारू शकतात. नेहमी एक लक्षात ठेवायचं, की आता या टॉपिकवर प्रश्न येऊन गेलाय ना, तर पुढे हे याच्यावर कुठल्या प्रकारचा
क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो, याही आपण तयारीत असलं पाहिजे. जेव्हा आपण एखादा प्रश्न बघतो ना, त्याच्या चारही डिरेक्शननी आपण नेहमी बघायचं, की आता हा विचारलाय त्याच्या पुढचं एक्सपेक्टेड काय असू शकतं. आता इथे काय विचारलं की 4 आणि 6 आहे, मग याच्या नेक्स्ट काय असू शकतं, की पुढले 6 कोणते. 6 जनरली विचारणार नाही, कारण सगळ्यांना माहिती असते. मग 4 तेव्हाचे कुठले होते. कधी कधी आपण कन्फ्युज होतो, की कुठल्या विभागातून, प्रशासकीय विभागातून कुठला सेपरेट झालाय. मग हे लक्षात ठेवा. आता पुढचा प्रश्न बघूया. आता मृदा बघताना आपण हे बघूया, की आपल्याला मृदा हा जो मृदा ह्या टॉपिकवर जो प्रश्न विचारलाय तो महाराष्ट्राची मृदा वगैरे विचारलाय. तसंच आपल्याला भारताच्या मृदेवरही विचारतात महाराष्ट्र. पण जास्तीत जास्त मी एक अनालिसिस जेव्हा बघते किंवा आपण करतो अनालिसिस पेपरचं, तेव्हा मी हे बघितलंय, की भारताच्या मृदेवर जास्तीत जास्त प्रश्न येतात भाबर, भांगर, नंतर खादर, तराई ह्या टाईपचे प्रश्न विचारतात. त्याच्यामध्ये ते जास्त प्रमाणात हे विचारत नाही, की कुठली मृदा ही कुठल्या भागात आढळते. पण महाराष्ट्राचं जेव्हा आपण बघतो ना, महाराष्ट्रावर नेहमी हे प्रश्न जास्त प्रकारचे असतात, की कुठली मृदा कुठल्या भागामध्ये आढळते. ठीक आहे. आधी आपण प्रश्न बघू, नंतर त्याच्या पुढे विश्लेषण बघूया. आता बघा काय विचारलंय, की काळी कापसाची मृदा, जांभी मृदा, तांबडी मृदा आणि भरड उथळ मृदा. आता अशामध्ये एक इझिली लक्षात काय ठेवायचं, काळी कापसाची मृदा. कापूस कुठे पिकतो? खानदेश जास्त रिजन, खानदेश आणि विदर्भ ह्या नॉर्मल आपल्याला माहिती आहे, की हे कुठल्या रिजनमध्ये कापूस जास्तीत जास्त पिकतं. ठीक आहे. आणि जेव्हा आपण काळी कापसाची मृदा जेव्हा बघतो ना, तर काळी मृदा ही जास्तीत जास्त डेक्कन प्लॅट्यूवर आढळते, म्हणजे पठारी प्रदेश. ठीक आहे. मग डेक्कन नाही, पठारी प्रदेशावर आढळते काळी मृदा. आता आपल्याला हे माहित पाहिजे, की याच्यातली जांभी मृदा, तांबडी मृदा आणि भरड उथळ मृदा. आता जांभी मृदा, आता काळी कापसाची मृदा ते आहे महाराष्ट्र पठारी प्रदेश. आता जांभी मृदा मी तुम्हाला सांगते. जरी इथे उत्तर दिले असेल तरी मी तुम्हाला एक एक्सप्लेन करते क्लिअर. नेहमी जांभी मृदेबद्दल एक लक्षात ठेवा, की जिथे जास्त पर्जन्य आहे ना, म्हणजे जास्त पर्जन्य तिथे कंपल्सरी तुम्हाला जांभी मृदा बघायला मिळते. म्हणजे जिथे डोंगर रांगा, पर्वत रांगांचा भाग आहे, जिथे खूप जास्त प्रमाणात पर्जन्य येतं तिथे जांभी मृदा. आणि जांभी मृदेमध्ये कुठले पीक घेतले जाते? काजू, चिकू, आंबा असे पिकं घेतली जातात, जिथे पावसाचं खूप जास्त प्रमाण आहे. मग जांभी मृदा जनरली आपल्याला हेच आहे, की कुठे आढळते? मग कोकण. मग कोकणमध्ये काय जास्त पाऊस आहे. लक्षात ठेवायचं. पठारी प्रदेशावर काळी मृदा, काळी कापसाची मृदा म्हणतात त्याला, ब्लॅक सॉइल, ब्लॅक कॉटन सॉइल. ठीक आहे. नंतर जांभी मृदा, जास्त पर्जन्य कुठे आहे महाराष्ट्रामध्ये? जास्त पर्जन्य कोकण रिजन मध्ये. ते एक इझी जातं लक्षात ठेवायला. मग तांबडी मृदा, तांबडी म्हणजे तपकिरी मृदा. आणि तपकिरी म्हणजे तपकिरी प्रदेश कुठे जास्तीत जास्त तशा टाईपची मृदा आढळते? पूर्व विदर्भ. हे कंपल्सरी लक्षात ठेवायचं. मग राहिलेलं ऑप्शन फक्त भरड उथळ मृदा, तर ते आहे सह्याद्री. ठीक आहे. तर अशा प्रकारे लक्षात ठेवायचं, की जांभी मृदा म्हणजे जास्त पर्जन्य, काळी कापसाची मृदा, पठारी प्रदेश. एवढं जरी लक्षात राहिलं तरी तुम्हाला ऑप्शन मिळून जातं. तांबडी मृदा, पूर्व विदर्भ. याच्यातले 2-3 जरी लक्षात राहिले तरी आपोआप आपल्या उत्तर मिळून जाईल. आता याच्यामध्ये आपण आता याच्यात पुढे जर आपण बघायला गेले, की याच्यात अजून एक्सपेक्टेड क्वेश्चन काय आहे? तर तुम्हाला सांगते, की काळी कापसाची मृदा, जांभी मृदा, तांबडी मृदा. आता याच्यामध्ये विचारतात नायट्रोजन, मॅग्नेशियम, नंतर ह्युमस, सेंद्रिय द्रव्य असे ना कंटेंट आहे याच्या प्रत्येक मृदेमध्ये. त्याच्या कुठल्या मृदेमध्ये याचं प्रमाण जास्त आहे असे स्टेटमेंट विचारतात. तर त्याही दृष्टिकोनातून आपण नेहमी अभ्यासायचं, की मृदा हा चॅप्टर जर आपण बघतोय तर मग प्रत्येक मृदेमध्ये आता आम्ल कुठल्या मृदेमध्ये जास्त असते, कुठल्या मृदेमध्ये सिलिकॉन जास्त असते, ह्युमसचे प्रमाण जास्त असतं, किंवा सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण कुठल्या मृदेमध्ये कमी असतं. तर अशाही प्रकारचे प्रश्न मृदा या टॉपिकवर विचारले गेले स्टेटमेंट फॉर्म मध्ये येतं, की ह्या मृदेमध्ये कुठल्या. आणि अजून एक लक्षात ठेवा, की जांभी मृदाला लॅटरेट सॉइल असे सुद्धा म्हणतात, म्हणजे लॅटरेट मृदा असे सुद्धा म्हणतात. हे पण लक्षात ठेवा. आता आयोग काय करताना, आय थिंक 2023च्या पेपरमध्ये विचारलेलं आहे, की जांभी मृदेला लॅटराइट सॉइल. त्यांनी त्याच्यात जांभी मृदा मेन्शन नाही केलं, त्यांनी फक्त लॅटराइट मृदा असं दिलंय. मग अशा वेळेस कन्फ्युज नाही व्हायचं, की लॅटराइट सॉइल म्हणजे काय किंवा लॅटराइट मृदा म्हणजे काय. तर लॅटराइट मृदा म्हणजे जांभी मृदा होते, हे लक्षात ठेवा नेहमी. ते कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. ठीक आहे. आता हा नेक्स्ट क्वेश्चन. खालील विधानांचे निरीक्षण करून योग्य पर्याय निवडा. आता याच्यात काय सांगितलंय आपल्याला. आता हा आहे खडक.
जी खडक प्रणाली आहे भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये, त्याच्यावर. तर भारताच्या खडक प्रणालीवर जास्त प्रश्न येतात. त्याच्यामध्ये अग्निजन्य, आपण काल पण जेव्हा पर्वती हिमाचल रांगा बघत होते, हिमालय, त्याच्यामध्ये काय दिलेलं होतं की हिमाचलमध्ये, हिमालय पर्वत रांगेमध्ये रूपांतरित आणि स्तरित खडक आढळतात. करेक्ट. तर आपण ते बघितलं. मग आता इथे तेच विचारलेलं आहे, फक्त त्याच्यामध्ये त्याच्यातलं हे विचारलं की कुठल्या याच्यामध्ये, जसं आपण मी तुम्हाला मृदामध्ये म्हटलं की कंटेंट बद्दल विचारू शकता, सेंद्रिय द्रव्य, ह्युमस, तसं बघा इथे विचारलंय चुनखडी, जिप्सम, कुठले खनिज कुठल्या खडकामध्ये आढळतात. ठीक आहे. खनिजांवर पण विचारतात. त्याच्यामध्ये 2 टॉपिक आले, खडक आणि खनिज, हे दोन्ही टॉपिकचा विचार करून हा प्रश्न आहे. म्हणजे तुम्हाला एकूण एक टॉपिक असे की डेप्थ मध्ये जाण्याची गरज आहे. फक्त जे क्रक्स असतात ना प्रत्येक पॉइंटचे, ते जरी लक्षात राहिले ना, तर मग प्रश्न सॉल्व्ह करायला आपल्याला इझी जातं. आता इथे आपल्याला हे काय दिलंय की अग्निजन्य खडकामध्ये लोह, सोने, तांबे आढळते. आता हे करेक्ट आहे. हे करेक्ट आहे. स्तरित खडकात चुनखडक आणि जिप्सम सारखी खनिजे आढळतात, हेही करेक्ट आहे. त्याच्यात करेक्ट काही नाही. आधी तुम्हाला हे सांगते मी की रूपांतरित खडकात अभ्रक, इथे हे ग्रॅनाइट आहे, गार्नेट नाहीये. ठीक आहे. तर रूपांतरित खडकात अभ्रक आणि ग्रॅनाइट सारखे खनिजे आढळत नाही. नाही हे स्टेटमेंट चुकीचं आहे. ते इथे आढळतात. आढळ ठीक आहे. आता तुम्हाला एक जरी माहिती असलं, मी तुम्हाला तेच सांगते की तुम्हाला एक जरी माहिती असलं ना, तरी क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायला इझी जातात. आता इथे काय म्हटलं की रूपांतरित अभ्रक ग्रॅनाइट सारखे खनिजे आढळत नाही. इथे आढळतात. आता आपण बघूया की सी ऑप्शन म्हणजे कशात आहे? याच्यात आहे, याच्यात पण आहे. हे 2 ऑप्शन गेले. ठीक आहे. मग आता राहिलं कुठलं फक्त आणि ब. फक्त ब तर बरोबर नाहीये. कारण आता हे पण बघा. इथे ब पण दिलंय. 2 ऑप्शन सी मुळे कट झाले. क मुळे 2 ऑप्शन गेले. आता फक्त हे. असेच आपण 50-50 मध्ये कन्फ्युजन होतं. अशा वेळेस कधी-कधी माहीत असेल तर करेक्ट आन्सर येतं. पण जर माहीत नसेल तर मग गेसमध्ये कधी बरोबर पण येऊ शकतं. म्हणजे आपण तुक्का म्हणतो इन शॉर्ट. कधी बरोबर पण येतं आणि चुकू पण शकतं. मग आता अशा वेळेस अग्निजन्य खडकामध्ये कॉमन आपल्याला एक माहिती आहे की लोह, सोने, तांबे हे अग्निजन्य खडकातच आढळतात. आता खडक हा चॅप्टर आपण जेव्हा बघू त्याच्यामध्ये आपण डिटेल घेऊयात. पण अग्निजन्य खडकामध्ये लोह, सोने, तांबे आढळते आणि स्तरित खडकामध्ये चून, खडक आणि जिप्सम हे आढळते. आता अशा प्रश्नाची हेल्प ना तुम्हाला तुमच्या आपण जेव्हा अभ्यास करतो ना, तेव्हा आपण हे ऍड जरी त्याच्यामध्ये केलं ना, आपल्या लक्षात राहते. कारण हा प्रश्न उद्या आयोग फिरवून पण विचारू शकतात. ठीक आहे, की थोडं काहीतरी स्टेटमेंटमध्ये चेंजेस करायचे आणि तोच प्रश्न रिपीट होतो. तुम्ही आता 2024 आणि 24चे ग्रुप बी सी चे पेपर बघितले, बरेच PYQ रिपीटेड आहे. सायन्सचे, जिओग्राफी, हिस्ट्री पण आहे 1-2, इकॉनॉमी, पॉलिटीचे पण आहे. ठीक आहे. तर मग असे पॉईंट नोट किंवा लक्षात ठेवायचे. आपल्याला एखादा क्वेश्चन जरा हार्ड वाटत असला, असे प्रश्न बऱ्याच मुलांना हार्ड जातात, लक्षात राहत नाही की प्रत्येक खडकामध्ये कुठले कुठले कंटेंट असतात. एवढं आपल्याला लक्षात राहत नाही, कुठले खनिज आढळतात. तर मग अशा वेळेस काय करायचं, 1-2 लक्षात ठेवायचे. एलिमिनेशन सॉल्व्ह झालं तर बेस्ट आहे. तर प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव करायचा, ज्याच्यामुळे तुम्हाला हेल्प होईल, नाही का? आता लास्ट प्रश्न. आपल्या टोटल 10 प्रश्न विचारले होते. आता हा शेवटचा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? आता आपण मगाशी एक काय बघितलं ना, की आपण डोंगररांगा बघितल्या, त्याच्यामधल्या नद्या पण बघितल्या. आता याच्यामध्ये त्यांनी काय विचारलं, उपनद्या विचारल्या. ठीक आहे. म्हणजे तुम्ही एक ऑब्झर्व्ह करा की कनेक्ट कसे झाले. आपण जर महाराष्ट्राचा भूगोल बघतोय, त्याच्यामध्ये पर्वतरांगा, डोंगररांगा, नद्या, नद्यांच्या मग उपनद्या. ठीक आहे. म्हणजे सगळ्याच एकमेकांशी कनेक्शन आहे. म्हणजे तुम्हाला पहिल्या टॉपिक पासून व्यवस्थित तुम्ही जर अभ्यास केला तर तुम्हाला प्रत्येक प्रश्न हा इझिली सुटू शकतो. हे नेहमी लक्षात ठेवा. एकही टॉपिकचे महत्त्वाचे टॉपिक आहे ज्याच्यावर आयोगाने वारंवार प्रश्न विचारले, ते स्किप करायला नको. हे याच्यातून तुम्हाला लक्षात आलं असेल. कारण आपण जेव्हा PYQ अनालिसिस करतो, आपल्याला तेव्हा हे लक्षात येतं की कुठले कुठले टॉपिक महत्त्वाचे आणि कुठले टॉपिक बिलकुल स्किप करायला पाहिजे नाही. आत्ताच्या आताच तुम्ही काय बघितलं की महाराष्ट्राचे प्राकृतिक भूगोल, ज्याच्यामध्ये पर्वतरांगा, डोंगररांगा, नद्या आणि आता नद्यांच्या उपनद्या, त्याच्यामधले स्टेटमेंट आहे. ठीक आहे, ते बघूया. महाराष्ट्रात काय विचारलंय की भीमा नदीची स्वतंत्र खोरे. आता हे जेव्हा विचारतात भीमा नदीचे, याच्यात नदी पण चॅप्टर आला. नंतर आपण पर्वतरांगा शिकताना आता आपण डोंगररांगा काय बघितलं की भीमा नदी ही भीमा आणि कृष्णाच्या मध्ये काय शंभू महादेव आहे. मग भीमा नदीचा स्वतंत्र खोरा आहे, तेव्हाच ते शंभू महादेव डोंगर आहे, नंतर कृष्णा आहे ना. मग ते स्वतंत्रच खोरं आहे ना. त्याच्यावर एक कॉमन सेन्स आपल्याला लक्षात येतं की हा पर्याय तर बरोबरच असणार, कन्फर्म आपण सांगू शकतो. तर पैनगंगा नदी, अजिंठा. आता याच्यासाठी काय माहित पाहिजे
पाहिजे की उगम माहित पाहिजे नदीचा. तर त्याच्यामध्ये आपण महत्वाच्या नद्या बघतो. तर पैनगंगा ही गोदावरीची उपनदी येते. ठीक आहे. मग गोदावरीची उपनदी पैनगंगा आहे, नंतर सॉरी वर्धा आहे, वैनगंगा आहे. अशा महत्वाच्या ज्या उपनद्या आहे ना त्यांची उगम लक्षात ठेवायचे. जास्त डेप्थ मध्ये बाकी गोष्टी लक्षात ठेवायचं गरज नसते. पण एक नॉर्मल उगम आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये पैनगंगा ही अजिंठा डोंगर रांगेत. आता याच्यामध्ये चुकीचं काय आहे हे बघितलं आपण बरोबर. आता चुकीचं काय? आता आपण चुकीचं बघूया. जनरल आपण चुकीचं आधी काढायचं की सिंधफणा नदी ही गोदावरी नदी उत्तरेकडील नदी आहे, उपनदी आहे. तर नाही, हे रॉंग आहे. मांजरा नदी ही कृष्णेची उपनदी आहे. तर नाही, हे पण रॉंग आहे. आता ह्या दोन्ही गोष्टीमध्ये एक कॉमन फॅक्टर मी तुम्हाला सांगते, ते ही कृष्णेची नसून ही गोदावरीची उपनदी आहे. ठीक आहे. आता गोदावरी, तर आता ह्या दोन्ही याच्यामध्ये गोदावरी हा कॉमन फॅक्टर आहे. इथे पण गोदावरी आलं. ठीक आहे. म्हणजे सिंधफणा आणि मांजरा ह्या दोन्ही गोदावरीच्या उपनद्या आहेत. मग हे स्टेटमेंट रॉंग झालं, कृष्णेची तर नाहीये. मग अशा याच्यासाठी आपल्याला गोदावरी, महत्वाच्या नद्या कृष्णा, भीमा, ठीक आहे, नंतर तापी ही पण एक महाराष्ट्रामध्ये, याच्या उपनद्या माहित असणं गरजेचं असतं. ठीक आहे. मग आता याच्या अशा आपण तर मेन उपनद्या जरी लक्षात राहिल्या ना तरी आपल्याला हे प्रश्न इझिली सॉल्व्ह होतात. आता मांजरा ही गोदावरीची आहे, सिंधफणा ही आहे गोदावरीची, पण ती उत्तरेकडील नसून ती दक्षिणेकडील आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये दोन ऑप्शन एलिमिनेट झाले, क आणि ड. राहिले दोन, अ आणि ब. आता इथे ऑप्शन बघा, क ड गेला, इथे क ड गेला. आता इथे मगाशी लास्ट प्रश्न आपण बघितला तिथे सेम 50-50 आणि एक दिलाय. आता याच्यामध्ये महाराष्ट्र हे कन्फर्म तुम्हाला झालं अ. मग फक्त ब कसं बरोबर असणार ना? ठीक आहे. मग ते फक्त ब कसं बरोबर असणार? मग त्याच्यामध्ये ब नाहीये, तर मग तिथे अ कन्फर्म असल्यामुळे हे पण इझिली अ आणि ब हे उत्तर मिळून गेलं. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण एक महत्वाचं हे बघूया की मांजरा तेच सिंधपणा, कादवा. आता सिंधपणा हे उत्तरेकडील नसून दक्षिणेकडे, आणि त्याच्यामध्ये दक्षिणेकडच्या कोणत्या कोणत्या, सिंधपणा आहे, कादवा आहे, प्रवर आहे, ह्या महत्वाच्या उपनद्या आहे. ज्याच्यावर वारंवार आयोग प्रश्न विचारला. तुम्ही एक PYQ बघितले ना तुम्हाला लक्षात येईल. मांजरा, सिंधपणा, प्रवरा आहे, पैनगंगा आहे, कादवा आहे. तर अशा नद्यांवर वारंवार प्रश्न येत असतात. तर दक्षिणेकडील आहे ह्या, आणि त्याला दक्षिणेकडील किंवा उजवीकडील म्हणतात. त्यात बिंदुसारा पण आहे, बोर आहे, मांजरा आहे. ठीक आहे. आता उत्तरेकडील म्हणजे डाव्या साईडच्या कुठल्या येतात, कादवा, ठीक आहे, शिवना, ही याच्यामध्ये नाहीये बरं का, प्राणहिता आणि इंद्रावती. ठीक आहे. तर मांजरा गोदावरीची उपनदी आहे. हे आपण मगाशी बघितलं तर कृष्णा दिलं होतं. सिंधपणा, कादवा, प्रवरा ह्या आहे, पण त्याच्यामधील दक्षिणेकडील कादवा, प्रवरा नाही. दक्षिणेकडील कुठल्या कुठल्या आहे तर बिंदुसारा, प्रवरा, बोर आणि मांजरा आहे, आणि सिंधफणा आहे आणि कादवा. कादवा, शिवना, प्राणहिता आणि इंद्रावती. ठीक आहे. आता हे प्राणहिता कशाला म्हणतात ते आपण पुढे बघूया. पण पैनगंगा प्लस वैनगंगा म्हणजे यांचा संगम जिथे होतो ना तिथे त्या नदीला प्राणहिता असे म्हणतात. ठीक आहे. आणि आता याच्यातून अजून एक महत्वाची गोष्ट की ही गोदावरी आहे. आता आपण नदी हा चॅप्टर जेव्हा बघू ना त्याच्यामध्ये आपल्याला पूर्वेकडील नद्या आणि पश्चिमेकडील नद्या हे बघायला मिळते. तर गोदावरी ही ना बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते, म्हणजे ती पूर्वेकडे येते. ठीक आहे. अशा वेळेस त्याच्या विचारात आपल्याला म्हणजे उत्तरेकडील नद्या आणि खाली दक्षिण, म्हणजे इथून जर नदी चालली आहे तर उत्तरेकडे झाल्या ह्या दक्षिणेकडे झाल्या, मग त्याच्यातल्या उजव्या कुठल्या, मग असं जर बघितलं तर उजव्या ह्या डाव्या झाल्या आणि ह्या उजव्या झाल्या. तर दक्षिणेकडील विचारताना उजवी बघा, असं जर विचारताय आपल्याला, असं जर विचारताय, ठीक आहे, तर आता हे उजवं आहे तर हे दक्षिणेकडचं झालं, हे डावा आहे तर हे उत्तरेकडचं झालं, कारण ती इकडे बंगालच्या उपसागराला मिळते. आणि ज्या अरबी समुद्राला मिळतात तर त्या असतात, अरबी समुद्राला मिळणारी कुठली आहे, तापी आणि नर्मदा, ह्या दोनच नद्या, बाकी सगळ्या ह्या पूर्वेकडे बंगालच्या उपसागराला मिळतात. मग नेहमी लक्षात ठेवायचं. तुम्हाला जर डिरेक्शन लक्षात नाही आलं ना, उत्तर आणि दक्षिण, तर उत्तर म्हणजे झालं डावीकडचं, दक्षिण म्हणजे झालं उजवीकडचं, हे नेहमी लक्षात ठेवा. तर हे याच्यावर बरेचदा प्रश्न येतात, उजवीकडील नद्या, डावीकडील नद्या, हा बरेचदा रिपीटेड प्रश्न आहे. तर अशाच प्रकारचे आता याच्यामध्ये अजून एक आपण जर ऑब्झर्व केलं, हं. तर आपण याच्यामध्ये ऑब्झर्व केलं तर आपण याच्यामध्ये एक हे बघितलं की 5 प्रश्न हे जवळपास महाराष्ट्राच्या भूगोलावर आहे आणि 5 भारताच्या भूगोलावर आहे. त्याच्यातले सब टॉपिक्स पण बरेचसे आहेत. ते एक नेहमी लक्षात ठेवायचं की कंबाईनचा जरी आपण अभ्यास करतो तरी आपण महाराष्ट्र आणि भारत हे दोन्हीही टॉपिक खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. दोन्ही याला सारखंच वेटेज आहे. असं नाही की फक्त 2 प्रश्न भारतावर विचारले बाकी सगळे महाराष्ट्रावर विचारले, असं काहीही नाहीये. सेम वेटेज दिलंय म्हणून आपल्याला दोन्हीही भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल हे दोन्हीही व्यवस्थित त्याचा अभ्यास करणं फार
फार गरजेचं आहे. स्पेशली PYQ ला धरून. हे वाक्य फार महत्वाचं आहे. जेवढं जास्तीत जास्त तुम्ही PYQ ला धरून अभ्यास कराल, तेवढा जास्तीत जास्त तुम्हाला तुमचा स्कोर इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत होईल. ठीक आहे. आता हं. तर आता ह्याच दृष्टिकोनातून आता तुम्ही PYQ बघितलं. आता ह्याच दृष्टिकोनातून आपण जर बघितलं, तर तुम्हाला आम्ही नवीन बॅच लॉन्च करतोय. मी तुम्हाला काल पण सांगितलं. आमची बॅच ग्रुप बी आणि सीच्या प्रिलिमसाठी एक फास्ट ट्रॅक बॅच आमची लॉन्च करतोय. तुम्हाला जर आमचा कंटेंट मी आता PYQ अनालिसिस घेतलाय सगळं जर तुम्हाला खूप आवडलं असेल आणि आम्ही विद्यार्थ्यांवर हे पण एक आश्वासन देतो, की विद्यार्थ्यांवर तेवढीच मेहनत घेतल्या जाईल आणि जेवढं जास्तीत जास्त चांगला कंटेंट आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून उपयुक्त असणारा कंटेंट आम्हाला देणं पॉसिबल होईल तेवढा आम्ही देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू आणि त्याच दृष्टिकोनातून आम्ही आमचा नवीन उपक्रम म्हणजे ग्रुप बी आणि सीची प्रिलिमची फास्ट ट्रॅक बॅच लॉन्च करतो. कारण आता काल जाहिरात आलेली आहे. ती नोव्हेंबरमध्ये फर्स्ट वीकमध्ये आपला पेपर आहे. त्या दृष्टिकोनातून ही बॅच असेल. ज्यांना वाटत असेल की आपण जॉईन करायला पाहिजे ते रजिस्टर करू शकतात आणि आपली वृद्धवृक्ष नावाचे जे ॲप आहे त्याच्यावरून तुम्ही डिरेक्टली त्याच्यावर रजिस्टर करून तुम्ही तुमची ॲडमिशन घेऊ शकता. तर अशा प्रकारे आता आपण ग्रुप बीचे आज बघितली. उद्या आपण ग्रुप सीच्या प्रिलिम्समध्ये आलेले सुद्धा PYQ बघू. त्याही दृष्टीतून तुमच्या अजून कन्सेप्ट क्लिअर व्हायला मदत होईल. तुम्हाला काही डाऊट्स असेल तुम्ही मला खाली कमेंट पण करू शकता, की काही समजलं नसेल किंवा काही वाटत असेल की नाही याच्यामध्ये ह्या ट्रिक्स अजून आपण ॲड करू शकतो. अशाही गोष्टी तुम्ही मला कमेंट करून मेन्शन करू शकता. सो थँक यू. तुम्हाला काही क्वेरी असल्या तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करू शकता. धन्यवाद.